टू. हा, 8चे जे फॅक्टर्स आपण बघणार आहे. 8चे फॅक्टर म्हणजे 8 कोणत्या कोणत्या नंबरनी डिवाइड होऊ शकतो? 1नी तर होणार, 2नी होणार, 4नी होणार आणि 8 1 8. 8च्या टेबलमध्ये पण येतात. आता 12चे फॅक्टर्स बघूया. तर 12 कोणत्या कोणत्या नंबरनी डिवाइड होऊ शकतो? याच्यामध्ये 1, वन. 2, टू. अजून थ्री. 3, थ्री. 4, फोर. अजून सिक्स. 6, सिक्स. 8, 8 ट्वेल्व. 12. ह्या ट्वेल्व. दोन्हीमध्ये HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता ह्याच्यामधले हायेस्ट म्हणजे मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1 आहे, 2 फोर. आहे, 1 आहे. आता कॉमन असलेले मी सर्कल करते, फक्त कॉमन. 1 तर आहे, 2 आहे, 4 आहे. आता ह्याच्यामधले हायेस्ट म्हणजे मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे? फोर. 4 इज ट्वेल्व. नो. 12 8चा फॅक्टर आहे का? नाही नाही. मग ह्या दोन्ही मधला हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? 4 आहे. समजलं? HCF मीन्स व्हॉट? यस. ओके, यस नेक्स्ट. मॅम. नेक्स्ट LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, लोएस्ट कॉमन मल्टिपल. ह्याच्यामध्ये टेबल्स द्यायचे. 12चे फॅक्टर असतील आणि ते सपोज आपण 8चं लिहूया. तर इथे 18 दिले, 18 नको, आपण 8चं म्हणजे तुम्हाला आता HCF ज्याचं काढलं त्याचाच LCM पण तुम्हाला काढलं. सरळ 12चा टेबल लिहायचा. 24, 36, 48 ह्याचा पण लिहा. एट. सिक्स्टीन. एकच मिनिट. अजून कुठला? मला सगळं लिहायचंय. नो, तर तुम्ही वाचून हम्म 8चा टेबल ह्याच्यामधला कॉमन फॅक्टर कोणता येतो? कॉमन HCF, कॉमन सॉरी LCM, फोर्टी एट. कॉमन लिस्ट कॉमन मल्टिपल बघतो ना आपण. LCM सॉरी LCM. LCM कोणता येतो? 48. LCM येतो 48. ओके, अंडरस्टूड. लिस्ट कॉमन मल्टिपल अँड फॅक्टर्स. फॅक्टर्स आणि मल्टिपल्स तुम्हाला जर काढता येत असतील तर बाकीचं काय इझी आहे. आता नेक्स्ट काय आहे? HCF ऑफ टू कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर. आता कोणताही कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर असेल, ऑड नंबर असेल, नॅचरल नंबर असेल, त्याचा HCF काय असतो? 1 हा सगळ्या टेबलमध्ये असतो की नाही. कॉमन फॅक्टर जर बघितला लिस्ट ह्याच्यामध्ये, जर काहीच कॉमन नसेल तर काय कॉमन असतं? 1. म्हणजे कॉन्झिटिव्ह वन. कॉमन फॅक्टर काय वन. असतो? 1 असतो. इव्हन इव्हन कॉन्झिटिव्ह नंबर असतील, ऑड असतील, नॅचरल नंबर असतील, प्राईम नंबर असेल, तर सगळ्या ह्याचं HCF काय असतो? 1 असतो. ओके, HCF ऑफ टू कॉन्झिटिव्ह नंबर. आता इव्हन नंबरचं काय आहे? 2 येतो. आता इव्हन नंबर कोणतेही दोन कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर घ्या. आता 16 आणि इथं 18 दिलेला. आता ह्याचा फॅक्टर्स काढायचे. ह्याचे फॅक्टर्स काढा. फॅक्टर्स काढा. मॅम मी काढ. 1, 1, 2, परत 4, परत काय आहे? 8, एट. 16, सिक्स्टीन. 2, 3, 6, 18. अजून काय मध्ये? ह्याच्या नाईन. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता येतो? कॉमन फॅक्टर हा 2 येतो. इव्हन नंबर मध्ये, टू कॉन्झिटिव्ह इव्हन मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येतो? तर तो 2 येतो. ओके, टू. समजलं? इव्हन नंबर असेल तर हे सोपं आहे, तरी पण तुम्ही एकदा लिहून घ्या. यस मॅम. आता इथं LCM ऑफ टू कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर इज हाफ ऑफ देअर प्रोडक्ट्स. आता कोणतेही दोन कॉमन इव्हन नंबर असेल, कॉमन कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर. कॉन्झिटिव्ह म्हणजे 16 नंतर काय कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर आहे? 18. त्यांचा जो LCM आहे तो त्यांच्या प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, आणि त्याचा हाफ आहे. म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय मल्टिप्लिकेशन. 18 करायचं, डिवायडेड बाय 2. अंडरस्टूड? 16 यस. मल्टिप्लाइड बाय 18 डिवायडेड बाय 2. यस मॅम. असं जर केलं तर त्यांचा जो प्रोडक्ट येतो तो काय असणार आहे? LCM. दोन कॉन्झिटिव्ह इव्हन नंबर पाहिजे हा पण.
मॅम मॅम 144 आहे. मॅम ह्याचा आन्सर 144 चा हाफ 72 आहे ना? नो, ह्याचा हाफ करूनच 144 येतं. 9 जा 144. मॅम मी 144 करून त्याचे हाफ केले. तसं नाही, सिम्पलेस्ट फॉर्म करायचं. समजलं का? हो. हा येस मॅम. ठीक आहे. आता नेक्स्ट वन कॉन्सेप्ट पॉइंट नंबर 4 समजून घ्यायचंय. आता दोन कॉन्झिटिव्ह ऑड नंबर असतील, कोणतेही कॉन्झिटिव्ह ऑड नंबर घ्यायचा, त्याचा जो HCF असतो, ओके, ऑड नंबर चा जो HCF असतो तो कॉमन हायेस्ट कॉमन फॅक्टर जो असतो तो 1 असतो. आता 11 आणि 13 घेऊया. आता 11 आणि 13 चे फॅक्टर काय येणार आहेत? 11 हा 1च्या टेबलमध्ये आहे, 11च्या टेबलमध्ये आहे. अजून कुठले आहे का? नाहीये. 13 हा 1च्या टेबलमध्ये आहे, परत नाही. 2च्या टेबल. ह्याचा जो HCF आहे म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तो काय आहे? 1 आहे. अंडरस्टूड? आणि LCM काय येईल? LCM येस मॅम. त्याचा प्रोडक्ट येणार, हाफ वगैरे नाही येणार. इव्हन नंबर असेल तर त्याचा हाफ करायचा, पण ऑड नंबर असेल तर सरळ काय करायचंय? प्रोडक्ट करायचंय. प्रोडक्ट जो येईल तो त्याचा LCM असणार आहे. अंडरस्टूड? येस. ओके. हा येस मॅम. आता सेम रूल को प्राईम नंबर मध्ये पण आहे. को प्राईम नंबर असेच येतात. आन्सर 143 येतं ना? हो, ह्याचं को प्राईम नंबर म्हणजे जवळजवळ येणारे प्राईम नंबर जे आहेत, फॉर एक्झाम्पल हे दोन्ही पण को प्राईम नंबरच आहेत. ह्यांचा जो HCF आहे तो 1 आहे आणि LCM जो येणार आहे तो त्याचा प्रोडक्ट येणार आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन येणार आहे. अंडरस्टूड? हे पण सेम रूल, Yes. को प्राईम नंबर साठी पण सेम रूल फॉलो होणार. वन व्हॉट when the one number factor is other number, the smallest HCF greater the LCM than two numbers. Okay. मॅम झालं लिहून. Next one, 6 नंबरचा पॉइंट बघा. वन ऑफ द नंबर इज अ फॅक्टर्स टू द अदर नंबर. द स्मॉलर नंबर इज अ HCF ऑफ अँड LCM हा ग्रेटर नंबर. सो काय सर, एक नंबर हा दुसऱ्याचा ग्रेटर नंबर म्हणजे मल्टिप्लाइड मध्ये असेल. आता हा 12चा जर टेबल आहे, 12, 24, 36. आता हे दोन नंबर घेतले, 12 आणि 24. ओके, 12 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 24. ह्याच्यामध्ये HCF जो आहे सर, हायेस्ट कॉमन फॅक्टर जो असणार आहे 12 असणार आहे आणि LCM जो असणार आहे तो असणार आहे 24. अंडरस्टूड? सेम आता 8 आणि 16 असेल तर HCF काय असेल? HCF असणार आहे 8 आणि LCM असणार आहे 16. अंडरस्टूड? 6. Yes. मॅम मला समजलंच नाही. आता एक नंबर छोटा आणि त्याच्यापेक्षा मोठा नंबर असेल म्हणजे त्याच टेबल मधला असेल तर त्याचा जो LCM असतो तो छोटा नंबर असतो. ओके, LCM हा छोटा नंबर असतो आणि मोठा नंबर काय असतो? LCM असतो. HCF हा छोटा नंबर असतो आणि LCM हा मोठा नंबर असतो. ओके, टेबल्स मध्ये. आणि Yes, ma'am. 8 आणि 16 मध्ये 8 हा HCF असणार आहे आणि 16 हा LCM असणार आहे. ओके, हा एक फॉर्म्युला आहे, इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा लिहून घ्या, बोल्ड मध्ये हायलाइट करा. HCF इंटू LCM इज इक्वल टू फर्स्ट नंबर मल्टिप्लाइड बाय सेकंड नंबर. हा ऑलमोस्ट खूप क्वेश्चन मध्ये विचारला जातो. 101% ह्याचा क्वेश्चन असतोच पेपरमध्ये.
ओके, फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर इज इक्वल टू फर्स्ट नंबर मल्टिप्लाइड बाय सेकंड नंबर. एक फॉर्म्युला यूज करायचा, मल्टिपल टाइम्स यूज करायला येतो. कधी HCF विचारतात, कधी LCM विचारतात, कधी फर्स्ट नंबर विचारतात, कधी सेकंड नंबर विचारतात, तेव्हा एकच फॉर्म्युला यूज करायचा. ओके, राईट डाऊन फास्ट. आज किती वाजता? 7 वाजता सुटणार आहे ना क्लास, 7:15 मॅम. मॅम बोल. मॅम लिहून झालं. ओके, फॉर्म्युला लर्न करायचंय सगळ्यांनी. आता नेक्स्ट वन आहे फॅक्टरायझेशन. आता हाऊ टू फाइंड द HCF आणि फॅक्टरायझेशन मेथड, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड, डिव्हिजन मेथड एक ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, आणि प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट वन हे आहे फॅक्टरायझेशन मेथड. पहिल्यांदा फॅक्टर्स काढायचे, ग्रुप करायचा, हे नाही का कॉमन बघायचे, आणि त्यानंतर काय ओके जे कॉमन दिसतात ते अंडरलाईन करायचे मॅम आणि त्याचा HCF काढायचे. सिम्पली मेथड आहे. ह्याच्यामध्ये बघा, हे मी एक्सप्लेन करते. 12चे फॅक्टर, 15चे फॅक्टर आणि 18चे फॅक्टर. आता 12चे फॅक्टर, 12 ला कोणत्या कोणत्या नंबरनी डिवाइड करू शकतो? 1 नी करू शकतो, परत 2, 2 आणि 3. 1 3. आणि 3 मल्टिप्लाइड बाय 5. अजून काय येऊ शकतो? 1, 3, 3 इंटू 3. आता हे फॅक्टर्स आहेत, ह्याच्यामध्ये फक्त कॉमन बघायचं. HCF म्हणजे काय? फक्त कॉमन फॅक्टर आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन. ह्याच्यामध्ये कॉमन कोणता कोणता आहे त्याला आपण सर्कल करूया. अजून कुठला कुठला कॉमन आहे याच्यामध्ये? सगळ्यामध्ये 3 हा कॉमन येतो. ओके, 1 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल आणि टू 2 पण आहे मॅम. नाही ना, 15 मध्ये 15 ला 2 ने कुठे डिवाइड होऊ शकतो? ह्यात 15चा फॅक्टर 2 कुठे आहे? हा नाहीये. सॉरी. मग 3 1 जा 3 एवढा येतो. ओके, हे आहे फॅक्टरायझेशन मेथड. ओके, लिहून घ्या पटपट. मॅम आज क्लास किती वाजता सुटणार आहे? काय वैष्णवी, रोज तुझं ह्याच क्वेश्चन असतो. काय एवढी घाई आहे तुला? मग शिकायचं नाहीये का? कालचं क्युबॉइडचं एक्सरसाइज सोडवलं का? ग्रुपवरती पाठवायचंय मला. काय वैष्णवी, आता लगेच जे एक्सरसाइज मी तुला पाठवलं होतं ते पाठवायचे, तू आणि अनुप दोघांनी पण. हम्म. नुसताच क्लास करायचा नाही, अभ्यास पण करायचं वैष्णवी. त्यात काय डाऊट असेल तर मला विचार, पण ते सोडवलेलं पाहिजे मला कालची एक्सरसाइज, आणि पाठव मला ग्रुपवरती. येस मॅम.
This one completed. Yes. Can see the next division method. बघूया आपण नेक्स्ट वन. डिव्हिजन मेथड मध्ये डिवाइड करून जो आपला स्मॉल नंबरला लार्जेस्ट नंबरने डिवाइड करायचं फर्स्ट वन. ओके, आता ह्याच्यामध्ये 12 आणि हे दिलेला आहे. जो रिमाइंडर येतो त्या रिमाइंडरला नेक्स्ट नंबरने डिवाइड करायचं. रिमाइंडर काय आलेला पाहिजे 0. आणि लास्ट जो डिवायझर असतो तो काय असतो त्याचा HCF असतो. असं असं खूप सारे 2-3 नंबर दिलेले असतात कधी कधी. आता इथे 12 आणि 18च दिलेला आहे. ओके, आता ह्याच्या स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तो आहे 12 आणि ग्रेटेस्ट कोणता आहे 18. 18ला 12 ने डिवाइड करायचं. सॉरी, 18ला 12 ने डिवाइड करायचं. 18ला 12 ने डिवाइड करायचं. 12 वन जा 12. ओके, रिमाइंडर किती येतो 6 येतो. परत 6 नी 12 ला डिवाइड करायचं. ओके, 12 टू जा सॉरी 6 टू जा 12. रिमाइंडर 0 आला. लास्टचा डिवायझर कोणता आलाय 6 डिवायझर आलाय की लास्ट डिवायझर कोणता आहे 6 आहे. म्हणून हा HCF इज इक्वल टू काय येणार आहे 6. अंडरस्टूड? समजतंय का? Yes, ma'am. लास्ट जो डिवायझर असणार आहे तो HCF असणार आहे. असं खूप सारे नंबर मध्ये येतात. नंतर आपल्याला एक्झाम्पल मिळणारच आहे, त्याच्यानुसार आपण सोडूया. ओके, नेक्स्ट मध्ये फाइंड द LCM ऑफ प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आता हे खूप इंटरेस्टिंग मेथड आहे, मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये प्राइम फॅक्टरायझेशन मेथड मध्ये फर्स्ट वन ह्याने काय सांगितलेलं आहे फाइंड द LCM. HCF तर तुम्हाला माहिती आहे कॉमन जे हायेस्ट कॉमन फॅक्टर असतात ते HCF असणार आहे. LCM मध्ये थोडंसं डिफिकल्टी येतो, त्यामुळे मोस्ट ऑफ दी हे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड LCM काढताना युज करायचं. HCF काढताना तुम्ही डिव्हिजन मेथड युज करू शकता. डिव्हिजन मेथड तुम्हाला लगेच येईल, पण LCM जर काढायचं असेल तेव्हा प्राइम फॅक्टरायझेशन मेथडच युज करा. प्रत्येक वेळेस तुम्हाला मेथड सांगत नाहीयेत तुम्ही हे युज करा ते युज करा, नाहीये. 3-4 टाईप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करायचे, तर तुम्हाला कोणतं इझी जातं. ओके, तुम्हाला फक्त LCM किंवा HCF विचारला असतो. ओके, आता LCM काढायचं आहे 9, 12 अँड 15. ओके, असा एक टेबल ड्रॉ करायचा. ओके, असा एक सरळ टेबल ड्रॉ करायचा आणि अशी एक लाईन करायची आणि याच्यामध्ये इथं 9, इथे 12 आणि इथे लास्टला 15 लिहू शकता. फर्स्टला ज्या नंबरने आपल्याला डिवाइड करायचं तो डिवायझर आपण सिलेक्ट करायचं. 1 पासून स्टार्ट करायचं. 9च्या टेबलमध्ये 9 डिवाइड केलं तर 1 ने डिवाइड केलं तर 9 येतं, 12 येतं, 15 येतं. आता असा नंबर सिलेक्ट करायचा तिन्हीला पण डिवाइड व्हायला पाहिजे. तिन्ही नंबर एकाच टेबलमध्ये पाहिजे. नसेल तर 2 नंबर एका टेबलमध्ये, नसेल तर एक नंबर. प्राईम नंबर असेल तर ते कुठल्याच टेबलमध्ये नसणार आहेत. ओके, आता तिन्ही पण एका टेबलमध्ये येणार आहे असा कुठला नंबर आहे 9, 12 आणि 15 तिन्ही पण आहेत असा कुठला नंबर आहे 1, 1च्या आत झालं ना 1 ने डिवाइड केलं की त्याच्यानंतर 3, हा, आता 3 नी डिवाइड केलं 9ला तर काय येतं क्वेश्चन 3 येतं. 3 नी 12 ला डिवाइड केलं तर 4 येतं. 3 नी 15 ला डिवाइड केलं तर 5 येतं. आता 3 हा प्राईम नंबर आहे, 5 हा प्राईम नंबर आहे, पण 4 नाहीये. 4 कॉम्पोजिट नंबर येतो. पर 4 ला कशाने डिवाइड करू शकतो आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2, मग 3 ला तर 2 ने डिवाइड होतं 3 तसाच लिहायचा. 2 ने डिवाइड केले तर 2 येतो. 5 तसाच लिहायचा. आता हे आले सगळे प्राईम नंबर आले. आता ह्यांचा जो मल्टिप्लिकेशन असणार आहे तो LCM असणार आहे. आता LCM मध्ये इकडचे जे नंबर आहेत मी तुम्हाला सांगते आता कुठला नंबर, हे कम्प्लीट नंबर घ्यायचे आणि हे वाले कम्प्लीट नंबर जे प्राईम नंबर आले ते सगळे घ्यायचे. 1 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2. आता या साईडचे नंबर घेतले आपण लेफ्ट साईडचे. आता राईट साईडला याचे खालचे आले 3 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5. आता ह्यांचा जो मल्टिप्लिकेशन असणार आहे तो असणार आहे LCM. आता बघा बरं मल्टिप्लिकेशन येतो 3 1 जा 3, 3 2 जा 6, 6 3 जा 18, 18 2 जा 36, 36 मल्टिप्लाइड बाय 5. इथं करूया आपण 36 मल्टिप्लाइड बाय 5. 33 goes on carry the 15 and here get 180.
आन्सर विल गेट हिअर 180. आता हा तिन्ही नंबरचा जो एलसीएम आहे तो काय येतो 180 येतो. अंडरस्टँड? 180. समजलं का? अजून एक्झाम्पल्स येणार Yes. आहेत. आपण सायमल्टेनियसली बघत जाऊया. मॅम. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? अनुप तुला समजलंय? हो. वैष्णवी? Yes. ओके गुड. Yes, ma'am. Done, ma'am. आता नेक्स्ट वन क्वेश्चन दिलेला आहे. यू हॅव टू फाइंड द HCF ऑफ 120, 150. आता सिम्पली तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड करून हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जे फक्त कॉमन फॅक्टर्स घ्यायचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा किती येतं. टीचर डिव्हिजन मेथड केल्यावर 30 येतं. ओके व्हेरी गुड करेक्ट. फॅक्टरायझेशन मेथड वैष्णवी तू पण बघ फॅक्टरायझेशन मेथड यूज करून. First one च ना मॅम. हो फर्स्ट वन. 1 मॅम आन्सर 30 येतंय. ओके नेक्स्ट वन क्वेश्चन.
मॅम क्वेश्चन नंबर 2 चालू आहे ना? क्वेश्चन नंबर 2 एक्सप्लेन करू का? हा यस मॅम. हा, ह्याच्यामध्ये द एलसीएम ऑफ एफसीएफ टू नंबर्स इज अ 432. आता इथं एलसीएम दिलेला आहे 432 आणि एचसीएफ दिलेला आहे 72. वन नंबर दिलेला आहे 216. त्याचा नंबर हाईड झालेला आहे, दिसत नसेल. 216 आहे. तर आपल्याला अदर नंबर सेंड करायचा आहे. तर तुम्हाला मी फॉर्म्युला तू मगाशी सांगितलं, तो फॉर्म्युला यूज करायचा. ओके, एलसीएम Yes. इज इक्वल टू 432. Okay, HCF is equal to 72. Okay, one number 216. Okay, you have to find the other number. Other number किंवा second number म्हटला तरी चालेल. You have to find. Okay, आता फॉर्म्युला यूज करायचा, एलसीएम इंटू एचसीएफ इज इक्वल टू वन नंबर इंटू सेकंड नंबर. हा फॉर्म्युला यूज करून सेकंड नंबर काढायचा आहे. बघा जमतंय काय, नाहीतर मी सांगते. Yes, 432 multiplied by 72 is equal to 216 multiplied by other number. Other number किंवा सेकंड नंबर म्हणू शकता. ओके, मॅम 144 आला येस, व्हेरी गुड. आन्सर. 432 multiplied by 72 upon 216 is equal to other number. आता ह्यानी 2 नी सिम्पलेस फॉर्म करून वगैरे तुम्ही आन्सर काढू शकता. तर तो 2 नी सिम्पलेस फॉर्म केला तर इथं काय येईल, 2 1 जा 2 08 आणि इथं येईल 36. परत 2 नी डिवाइड होतो, इथं येतं 54, इथं येतं 18. ओके, परत 2 नी डिवाइड केलं, इथं येतं 2 2 जा 4 17, इथे येईल 9 9 1 जा 9 9 3 जा. ओके, आता 4 1 जा 4 आणि 4 सॉरी 3 1 जा 3 3 4 जा 3 4 जा 144 आन्सर येईल. हा फायनल आन्सर येईल तुम्हाला 144. समज Yes, वैष्णवी ma'am. तुला सांग. येस मॅम. Yes, ma'am. 144 आन्सर येते. येस, व्हेरी गुड. लिहून घ्या पटपट. मॅम थांबा. ओके, सेकंड क्वेश्चन झाला असेल तर क्लिअर करू का? क्वेश्चन नको मॅम 2 मिनिटं. अरे मी क्लिअर केले ना आता. मला वाटलं तुला समजलंय. सॉल्व कर, तुला समजलंय ना? हा यस आहे. हा, नेक्स्ट थर्ड नंबर सोडवा नंतर. झालं मॅम. मॅम डिफरन्स 57 चा आला. येस, व्हेरी गुड. Some is ready to find the difference between two numbers.
गुड इव्हनिंग सात्विक. कॅमेरा ऑन कर. तुझा फोन लागत नव्हता. मी बऱ्याच वेळ झालं कॉल करते. तुझा फोन लागतच नाहीये. स्विच ऑफ येतोय. स्विच ऑफ होता. हा ठीक आहे. आता तुला एलसीएम एचसीएफ येतं सॉल्व्ह करता का मी शिकू? येते ना. येत आहे ना? ओके. फॉर्म्युला हा. माहिती आहे ना तुला एलसीएम आणि एचसीएफ चा? हम्म. हा. हा थर्ड वन क्वेश्चन सोडव बघू. क्वेश्चन लिहू नको, फक्त आन्सर सोडव. एलसीएम तर टू कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर, 2 प्राईम नंबर आहे, त्यांचं एलसीएम दिलेला आहे 910 आणि सम जो आहे प्राईम नंबरचा सम आहे तो 83. तर द डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स. ओके, असा काढायचा आहे. प्राईम नंबर, टू कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबरचा प्रोडक्ट जो असतो, मल्टिप्लिकेशन जो असतो, तो त्याचा एलसीएम असतो. आपण वरती बघितला होता मग. ओके. आणि एलसीएम त्यांचा सम दिलेला आहे 83. मग एक नंबर जर एक्स समजला तर दुसरा नंबर आपण 83 मधून मायनस करू शकतो. किंवा असा तुम्ही प्रोडक्ट बघा की त्यांचा प्रोडक्ट जो येतो 910 येतो. असं बघून त्यांचा ऍडिशन 83 पाहिजे आणि प्रोडक्ट 910 पाहिजे. असा नंबर सर्च करून बघा आणि त्याच्यामधला डिफरन्स काढायचा. डिफरन्स म्हणजे काय करायची? मायनस करायचं सिम्पली.